घाल ना. अरे हे काय लहानायला लावलं? हे याच्यासाठी फाईल कसली? ते काजूला गोळ्या दिल्या होत्या ना डॉक्टरने त्याची. अरे मग ती लागन ना. काय लागन? बघितलं काय लिहिलं याच्यावर? काजल मदन इंगणकर. ते करतर सिंगच्या हातात एक जरी धागा लागला ना, आता गुंडळून ठेवून मला तू. अरे पण वहिनीला काय झालं? काय होत नाही, झालं तर दवाखाने आहेत ना. आहे ना, आहे ना परक्रिस्टम. पण मदन याच्यावर फक्त गोळ्या आहेत. गपरे गोप्या, उगा टेन्शन घेऊ नको. मदन अरे तू हे बरोबर नाही करू राहिला राव. अरे तू आजवर फक्त लोकांना फसवीत होता, पण आता तू पार जीवावर उठलाय रे. अरे गोप्या, मला काय झालं घरच्यांना झेपणार आहे का? हा झेपणार आहे? अरे नुसता बिझनेस बुडला म्हटल्यानंतर त्यांनी धक्का घेतला होता, आणि तो बिझनेस नाहीच म्हटल्यावर काय करतील? फाशी घेतली. मदन तू फक्त तुझ्या मनाच्या समाधानासाठी बोलू राहिलाय बर का? बाबा तसं करता तुम्हाला कळलं ना तर जीव दे माहिती ना, हे महत्वाचं आहे. अरे पण मदन वहिनीला काय झाल्या? अरे नुसतं फाईल जाळ्याने काजूला काय होणार आहे का? मदन अरे फाईल जाळून काय उपयोग नाहीये. वहिनीतला होणारा हळूहळू बदल बघून काय मावशीला कळल्याशिवाय राहणार आहे का ते? हराव जो विचारच केला नाही मी. तिला काढून द्यावं लागतंय. काय मदन अरे काय बोलू राहिलाय तू? अरे वहिनीला आजच कळलंय त्या फोटोशीत, तू काढून द्यायच्या बाता करून राहिलाय. बाप्या त्याशिवाय पर्याय का आपल्याला म्हणता येणार नाही. नाही तर एका हातात दुनिया खिशात. हॅलो. हा हॅलो. हा मीच बोलतो ना इकून. मी कोण? नाना इंगणकर. हा 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 माझ पोरगा आहे ना मग इंग्लंडला. हा हा नाही ते पीक विम्याचा फॉर्म भरायचा होता ना, त्याच्यासाठी फोन केलता. काय नोटावर माहिती भरावं लागत? ती नोटावर का म्हणून? नोटावर नाही नेटावर. नेट नेट हा कुठं असतं ते? बरं 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 बरं. हा आमच्या काजूचा हिडू व्हायरल झाला त्याच्यावर होय. बरं 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 बरं. पण ते हे आमच्या मोबाईल मध्ये नाही. हा ते पण या फोन मध्ये नाहीये ना मग ते. बरं 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 बरं. हा हा मग माही सून आहे ना पंचायती मध्ये. हा काय लय पंचायती करते ती? नाही नाही हुशार आहे ती. हुशार आहे हुशार आहे. हा मग देईन ना ते फॉर्म भरून. हा 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 देऊ मग ठेवून. नाही नाही तसं नाही म्हणलं ठेवतो मग फोन. हा बरं 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 बरं. धन्यवाद हा भाऊ आपले साहेब. धन्यवाद बर का. हा काय पुन्हा संग बोलत होते एवढे? अगं ते आपलं हे पिकाचा विमा काढायचा होता. हेमा बाई, आता हेमाचं काय करायचंय तुम्हाला? ए मंडळी, अरे हेमा नाही इमा. इमा पिकाचा इमा. असं वय इमा वय. बरं बरं काढा काढा. अरे ते बी नोटावर काढायचं म्हणले. आपल्या नोटावर नाही ते नेटवर नेटवर. हा ए मदन, अरे ते आपला इमा काढायचा होता पिकाचा.
हा इमाना नेटवर काढतो, टेन्शन घेऊ नका. उग पीक जळालं तर पैसे भेटतील मग. बाई तुम्ही ना लई वाईट विचार करताय. आता पिकं कायला जळतील? अरे काढून ठेवलेला बारा. हा इथं उद्या काय होईल आणि काय नाही काय सांगता येतं का? बरं मग करा. तो आता तवाच काढला होता. बाई कवा केलता? तो आपल्या कागदावर अंगुठा दिला तवाच. बाई मदन, अरे पाहिलं का? अरे काय केलं यांनी? बाई किती विश्वास ठेवला होता मी यांच्यावर. आता इथून पुढे कधी कागद आणला ना फाडून फेकूनच देत असते म्या. हा अगं आहे ते चांगल्यासाठी असते. अरे भो कापासून तेच समजून सांगू राहिलो, पण हिच्या एका डोसक्यातच घुसत नाही. माया डोसक्यात घुसत नाही म्हणताय? माया डोसक्यात घुसत नाही म्हणताय? अहो म्या हाय म्हणून तुमचा संसार नीट का झालाय तरी. माया जागी दुसरी असती ना तर गेली असती मागच पळून. हा ए भो, अरे गप ना भो. हा काय तुम्हाला तेवढंच दिसतंय गप ना भाऊ मनी. ए मदन, तो काय काम होतं रे? ते नाना काजूला माहेरी धाडायचा विचार करीत होतो. काय माहेरी? अरे का बोल? अगं बाई, अरे आताच इंग्लंडला जायचं चाललं होतं ना, मग आता मध्येच माहेरी कशाला? ए बाबा काय झालं? समजा व्यवस्थित आहे ना? हा समजा व्यवस्थित आहे नाना, टेन्शन घेऊ नका. Gopu, what happened? Anything serious? Madan is asking Kajol to go to her mother's place. Why, Madan? She ill, lonely feel. Oh, yeah. She was feeling lonely. She was starting missing her parents. Yeah, she must be feeling homesick. एस मारिया. राजकुमारीजी काय म्हणल्या का? ते बरेच दिवस झालं घरी गेले नाहीयेत ना, तर त्यांना बी कळले काजूला काहीतरी आजार झालाय, होमसिक झाली. वामशिक? आता वामशिक काय असतं? काय असते, जर का लई दिवस घरी नाही ना गेलं तर माणूस आजारी पडतय, त्याला होमसिक म्हणतात. आणि काजूला तेच झाले. अगं भाई असं आहे वय, मग जाऊ दे तिला माहेरी. उगा तब्येतीवर परिणाम नको व्हायला तिच्या. परत तिला इंग्लंडला जायचंय ना. So, what you have decided? काय ठरविलं विचारायली? शेंड होम काजोल. Oh yeah, nice decision. त्यांना बी निर्णय आवडला वाटतं, हसून बोलू राहिल्या. हा तेच. अवघडे राहतो. कसं असतंय गोप्या, समोरची टीम तगडी असते ना की अख्खी फिल्डिंग लावून खेळायचं असते. आता इंग्लंडला जाऊ पुत्र, काजूला तर इकडं काही आणायचं नाही, मग काय टेन्शनच नाही. म्हणजे एका हातात दुनिया केशर. काय शोधते का? अहो ते फाईल शोधत होते. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या ना, ते कोणत्या गोळ्या कधी घ्यायच्या काय काहीच समजून नाही राहिलं. ते परक्रिप्शन होय. हो अहो हे तर फाईलला लावलेलं होतं ना, तुमच्याकडे कसं आलं? फाईल कुठे बी जाती ग, त्याचा काय भरोसा आहे, म्हणून काढून ठेवलं होतं. बरं बरं. बरं काजू आवरून घे, उद्याच्याला निघायचंय. अचानकच कोणी काही बोललं नाही काही नाही. नाही नाही, तुला माहेरी जायचंय असं म्हणतोय. माहेरी? कमून? एवढं तुला बरं वाटत? अहो पण कहाला? अगं काजू, तुझं इकडे थांबली तर तुझ्याकडनं काम सुटणार नाही, आणि इथं कोणाला तरी कळन तू पुटूशी आहे.
अहो पण तुम्हाला सोडून कसं जाणार? अगं काजू, अगं तुला मी कायमच सोडून थोडी जा म्हणतोय. काही दिवसाचाच प्रश्न आहे, मग यायचं परत माघारी. हो पण काजू, तुला बाळाची काळजी आहे का नाही? आहे. आहे ना, मग जा आता बॅग पॅक करायला घे आणि कोणाला काही कळू देऊ नको. जा बॅग पॅक. आईला याला म्हणतात वाईफ, जे बोलू ते ऐकते. काजू, निघायची तयारी कर बरं, आवरून घे. काय करू राहिला रे? मदन तू हे बरोबर नाही करू राहिला राव. तू अजून त्यातच अडकलाय. नाही पण मला वाट यार, अरे तू सगळ्यातून वाचीन रे. पण काजू वहिनीचं काय? अरे त्यांना आतापर्यंत कसलंच सुख नाही भेटलं. लग्न झाल्यावर काही दिवसातच तू दागिने घेऊन इंग्लंडला गेला. तिकडे अडचण झाली म्हणून परत इकडे आला. आता तुमच्या संसारातली सगळ्यात मोठी गोष्ट होत होती रे. तू काजू वहिनी संग राहण्याऐवजी त्यांना तू हाकलून देऊ राहिलाय राव. गोप्या, तू जे बोलतोय ना समज पटतंय मला, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. काजू समज जर का पितळ उघड पडलं ना तर काय होणार आहे? बाळाला जन्म द्यायची हिंमत होणार आहे का तिला? होणार आहे? अरे तिचा इतका विश्वास आहे मायावर, फासावर लटकून घेईन स्वतःला. त्यामुळे जे काय चाललंय ना ते समजा चांगलं चाललंय हे लक्षात ठेव. अरे पण मग काळ्याची बेच्या आता ठरलंय ते ठरलंय. एकदा का काजूला पाठवून दिलं, मारियाच्या फक्त माग लागायचं, त्या करतारला घेऊन इंग्लंडला जायचं. एकदा काजू गेली ना त्या करतारच्या बी डॉक्टर काही यायचं नाही उलट पाहिजे. एकदा सर्टिफिकेट बनवायचं ते खोटं खोटं, म्हणजे टेन्शनच नाही. कसं वाटलं गोपा प्लॅन? चांगला आहे ना? चांगलंय. चांगलाय. अरे एवढं बारीक तोंड करून का बोलतो? चांगलाच प्लॅन आहे. आता फक्त काही गोळ व्हायला नको, म्हणजे टेन्शन नाही ना. किती भराभरा गोष्टी बदलतात ना एका झटक्यात, एका हातात दुनिया देशात. तुम्ही म्हणताय ना असं करते म्या. कसं लांब जाताना मला भेटायला या, नाही तर उगा म्या तिकडे जायची पण तुम्ही इकडनं निघून जाताय. असं काही करू नका. तुमच्या मोर रडत नाही, पण लई आठवण येते तुमची. अगं बाई, गोळ्या तर घ्यायच्याच राहिल्या. अब क्या हुआ बेटा? और तबीयत कैसी है अब? पापा जी, तो अब किस सोच में पड़ी हो? वो पापा जी गोळ्या घ्यायच्या होत्या, तो कौन सी लूं कुछ ऐसा समझ में नहीं येते. और देखो तो क्या हुआ पापा जी? एक गोली कम है इसमें. पर ह्यांनी तर सगळ्या आणल्या होत्या. लगता है गलती से मिस्टेक हो गई है. एक काम कर, मैं लेकर आता हूँ. अहो नहीं नहीं, हे आणते ना, वो लेके आएंगे ना. तुम्ही कायला उगाच तकलीफ घेता? बेटा
और मेरे और मारिया के लिए तूने बहुत तकलीफ उठाई है, उसके सामने ये तो कुछ भी नहीं है। पण मग तुम्हाला हे असं काम सांगणं मला बरोबर नाही वाटत आहे. तुम्ही राजकुमारीजीचे हे आहेत ना. अब पुत्र, तू तो आखिर किसी का बाप ही ना, और अपनी बेटी की खातिरदारी तो मुझे करनी होगी ना। वैसे एक बेटी तो नाराज है मुझ पर। राजकुमारीजी बोलत नाही तुमच्या संग? और बोलती तो है, और लेकिन क्या है ना बेटा, कभी कभी आंखों में इतनी धूल चली जाती है कि अपना कौन और पराया कौन नजर नहीं आता। हाँ, पण आपला माणूस आपल्यासाठी झटता रहता है ना. वही तो कर रहा हूं। युवराणी का सेवक आहे ना? हा राव, त्या दिवशी बंटी शेटला असं उचललं होतं. वो ये गोलियां देना। और ये सब नहीं, एक ही चाहिए। अच्छा अच्छा, बाकी सब है ना, कुछ प्रॉब्लम नहीं इसलिए बोला. क्यों? पाजी मजाक मत कीजिएगा, गोली प्रेगनेंसी की है ना इसलिए बोला. प्रेगनेंसी की? हाँ, क्या हुआ, आपको मालूम नहीं था? और गोलियां लेने आए हो तो मालूम तो होगा ना, लेकिन तू बड़ा होशियार बंदा है. हाँ, अभी ऊपर वाली कृपा. ऊपर वाले की घर में देर है मगर अंधेर नहीं. काय झाले, काय हिला? अरे हिची नाराजी दूर करावी लागन भाऊ, नाही तर हिचा पडलेला चेहरा बघून जो तो एकच प्रश्न विचारत बसन. काजू, अहो तुम्ही. अगं बस की काजू, कशाला उठते? नाही नको. काय विचार चाललाय माझ्या हरणाचा? काही नाही. तिकडे जाऊन कसं होईन, काय होईन त्याची काळजी वाटते होय? नाही हो, म्हणजे काहीच कळत नाहीये. म्हणजे बघा ना, या आयुष्यातला सुंदर सुखाचा क्षण आहे. मला वाटलं होतं नाना, डुबी आजी, आत्तू, राणी वहिनी, पोपट भाऊजी यांना सांगितलं तर लय आनंद झाला असता. अगं काजू, तुला सांगितलं ना मगाच मी, त्यांना सांगायचंय काजू, पण नंतर. हा, पण अगं काजू, तुला सांगतो 7वा महिना लागला ना काजू तुला, हे असं मोठं डोळा जेवण ठेवू आपण, अख्ख्या गावाला आमंत्रण देऊ. इंग्लंडच्या राणीला बी सांगून ठेवतो बघ म्या, जमलंच तर तिला ना बारशाला घेऊनच येतो. तुम्ही पण ना. अहो, असं काही नाही झालं ना तरी चालेल, पण तुम्ही यायचंच. अगं मी येणारच काजू, तर तिकडे कामाची सोय पण होईल ना. बरं ते जाऊ दे, तू गोळ्या खाय बरं. अहो नाही ना, एक गोळी कमी आलती वाटतं. कमी आल दे इकडे, मी आणून देतो. अहो नाही, पापाजी गेलेत. पापाजींना कायला सांगितलं? अहो मी नाही बोलले होते, पण तेच गेले. खायला कठीण आहे राव, ते करतारच्या हातात गोळ्या पडल्या म्हणजे झालं कल्याण. अहो काय झालं? अगं तू काळजी घेतली पाहिजे ना काजू. अहो तुम्ही कायला तरस करून घेताय, येते ना ते. अगं काय येते काजू, ठीक आहे येते ते, पण काही झालं तरी राणीचा सेवक आहे त्यो. खायला त्याला काही कळायला नको राव, नाही तर पंचायत व्हायला बसलीये. अहो मी बोलले होते हो त्यांना. जाऊ दे सोड आता काजू, मला सांगितलं असतं दिला असता आणून, जाऊ द्या. अहो नाही, ते कसं झालं,
मला ना त्या गोळ्या कशा घ्यावा काय घ्यावा काहीच कळाना. आणि तेवढ्यात ते आले तर त्यांनी पाहिलं आणि ते म्हणले की एक गोळी कमी आहे. आणि मग ते म्हणाले की मी घेऊन येतो. मी त्यांना नाही म्हणले होते तेवढ्यात ते निघून बी गेले.